निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय कार्यकारिणी ही वर्षातून एकदा घ्यावी लागते। आज त्याची बैठक होते। या बैठकीमध्ये अनेक ठरावसुद्धा मंजुरीसाठी येतील, सूचक असतील, त्याचे अनुमोदक असतील। नेमके काय ठराव येणार आहेत याबद्दलची कल्पना आम्हाला नाही। आता जेव्हा बैठक सुरू होईल निश्चित ते ठराव आपल्यासमोर सुद्धा आम्ही हे सर्व बैठक झाल्यानंतर देऊ। शिरसाट साहेब, आज खरं तर अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक कुठेतरी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळते। ते विशेषतः आदित्य ठाकरे असतील, अंबादास दानवे असतील, मी मराठीची टोपी घालून ते विधान भवनात वावरताना पाहायला मिळाले। विधान भवनात वावरणं हे ठीक आहे, परंतु सभागृहात ते एकही शब्द बोलले नाहीत। पक्षप्रमुखही त्यांचे काही बोलले नाहीत। आणि एक गोष्ट निश्चित झालेली आहे की त्यांना याची कल्पना आलेली आहे, आपण केलेली चूक ही लोकांच्या लक्षात आलेली, म्हणून ते तुम्हाला बॅकफूटवर जाताना दिसलेले आहे। उद्या खऱ्या अर्थानं यावर भाष्य हे सर्व सत्ताधारी पक्षातले आमदारसुद्धा करणार आहेत, मंत्रीही करतील। आणि नेमकं त्यांनी कसं पाप केलं होतं हे आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी सभागृहात मांडू। 5 जुलै रोजी त्या जी आर सरकारने मागे घेतल्यानंतर दोन्ही भावांची एक विजयी सभा ही त्या ठिकाणी आझाद मैदानला होते। कसं पाहता जी आर काढतात ते मागं घेतात कोण? काल मला एक हास्यास्पद त्या प्रकार त्या ठिकाणी आढळला की माझ्याकडे तो 101 पानाचा अहवाल आला, मी असा घेतला आणि असा बाजूला ठेवला। एखाद्या कॅबिनेटमध्ये एखादा निर्णय जेव्हा येतो किंवा विषय पत्रिका येते त्या टायमाला त्यावर चर्चा होत असते, साधक बाधक चर्चा होते। आणि नेक्स्ट कॅबिनेट म्हणजे त्याच्यामध्ये असलेला गॅप 8 दिवसाचा, त्यानंतर त्याच्यावर तो विषय इतिवृत्त मंजूर करण्यात येतं। आणि मग हे सर्व हे तुमच्या समोर घडतंय आणि तुम्ही त्याला नाकारतायत, हे मला वाटतं दुर्दैव आहे। या प्रशासकीय अनुभव नसलेल्या माणूस खुर्चीवर होता हे त्यातून सिद्ध होतंय। म्हणून आता कितीही काही जरी केलं तर हे तुम्ही केलेलं होतं हे त्यांना नाकारता येत नाही। कालही त्यांनी आम्ही घोषणा करण्याच्या अगोदर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेण्याच्या अगोदरच मोर्चा रद्द करण्याचं जे काही कारण दाखवलं ही एक पळवाट होती। आणि त्या पळवाटीच्या नुसार आता विजयी काय मोर्चे वगैरे काय काढणार का आनंदोत्सव साजरा करणार आहात, सभा स्वतःचेच काढलेले परिपत्रक स्वतःच फाडायचे आणि स्वतःच नाचायचं, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा अनोखा प्रयोग 5 तारखेला होण्याचा संभव आहे। कोल्हापूरमध्ये संजय पवार यांनी राजीनामा दिला आहे। तो बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते होते, त्यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांनी पण राजीनामा दिले। काल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असं ते म्हणाले, यांना आमच्यासोबत राहायचं त्यांनी राहावं, ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं। या ॲटिट्यूडमुळे बरेचसे कार्यकर्ते नाराज झालेले शिवसेनेमध्ये, काय म्हणाले? हे बघा, शिवसेनेमध्ये आता ती पहिल्याची उभाटा, आता शिवसेना ती राहिली नाही, आता हे उभाटा गट आहे। आणि या गटामध्ये मनमानी जी चालली ना, ज्या पद्धतीने ते कामकाज करतात त्यामुळे अनेक कार्यकर्ते आता त्याच्यातून बाहेर पडत आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातून मोठा प्रवेश होईल, त्याची सुद्धा आता काल आम्ही बोलणी आमची झालेली, पुढच्या आठवड्यात तोही प्रवेश होईल। संजय पवार आलेत, दुर्दैवानं गेल्या वेळेला राज्यसभेत ते पडले होते। मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता उभाटाने गमावला आहे, परंतु त्याची त्यांना काहीही चिंता वाटत नाही। जो जातोय तो कचरा पाला पाचोळा आहे असं जे समजत आहेत त्यांना एक दिवस कार्यकर्ता कुठे आहे हे शोधावं लागेल। सामाजिक न्याय विभागामध्ये जवळपास 3798 ते आता शिवसेनेत येतील की इतर जातील या संदर्भामध्ये एक या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला खुलासा कळेल। शिरसाट साहेब, सामाजिक न्याय विभागात 3798 कोटी या पुरवणी मागण्यात आलेल्या आहेत। कसं पाहता, एकीकडे आधीच आपल्या ह्याच्यातनं लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे आले, मात्र यावेळी पुरवणी मागण्यातनं मोठ्या प्रमाणात मागण्या आलेल्या आहेत। एक आहे की ही सामाजिक न्याय विभाग जो आहे तो सर्वसामान्य दलित कुटुंबासाठी आहे, पीडित लोकांसाठी आहे, म्हणून याला आता अजितदादाने निधी दिलाय, मी त्यांचा मनापासून स्वागत करतो। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग वाढते नाहीये, रोजच वाढते। आताही तुम्हाला आज उद्या सुद्धा कळेल की कार्यकारिणी झाल्यानंतर अनेकाचा प्रवेश आमच्या पक्षात झालेला दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।